नमस्कार जाऊबाई. अरे नमस्कार सासूबाई. ओ सॉरी सॉरी विसरलो. नमस्कार थोरल्या जाऊबाई. सगळ्यांचं स्वागत आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये. पैठणी घेऊन मी आज आलोय भांडूप पूर्व साई मंदिर रोड इथल्या नवयुवक सोसायटीमध्ये राहणाऱ्या कुंभार कुटुंबियांमध्ये. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी ही फॅमिली मूळची आहे सातारकडच्या क्षेत्रमाऊली गावची आणि गेली 40 वर्ष भांडूप मध्ये यांचं वास्तव्य आहे. सातारकडच्या जाऊबाई आहेत म्हणजे अशा बांगड्या मागे सारून बिरून आता होणार आहे युद्ध. बघूयात कोण जिंकणार पैठणी आणि कोण होणार आजच्या होम मिनिस्टर. चला. नमस्कार. थँक्यू. साता दकंदी पेढा कंदी पेढा ना मुंबईचा. हा म्हणाल्यानंतर नाही म्हणलं खरं बोललेलं आहे. पण असं सातारी माणसं आहेत तेव्हा आता सातारी माणसांच्या येऊन खूप मजा करणार होतो आपण. आणि आता थोरल्या जाऊबाईंना विनंती करतोय तुम्ही ओळख करून द्या कुटुंबाची. नमस्कार, मी शोभा कुंभार. हे माझे मिस्टर माणिक कुंभार. ही माझी मुलगी ईश्वरी. ही मधली मुलगी अनुष्का आणि ही ऐश्वर्या. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी सुनंदा कुंभार. हे माझे मिस्टर अजय कुंभार. ही माझी छोटी मुलगी जान्हवी कुंभार. हे माझ्या सासूबाई लक्ष्मी कुंभार. हे माझे सासरे अर्जुन कुंभार. हे माझ्या 2 नंबरच्या जाऊबाई कविता कुंभार. त्यांची मुलगी प्राजक्ता आणि मुलगा प्रथमेश. आणि ह्या त्यांच्या मोठ्या मामी आणि बाकी सगळे शेजारी. आणि अशा प्रकारे मुंबईच्या सातारी कुटुंबात माझं धमाल स्वागत झालंय. आणि आता जरा सातारी गप्पा मारूयात सासूबाईंची. आणि आता आपल्यासोबत आहेत कुटुंबातल्या परीक्षिका म्हणजे सासूबाई सौ लक्ष्मी कुंभार. नमस्कार. आज होम मिनिस्टर तुमच्या घरी आलेत खेळायला. कसं वाटतंय? भरपूर आनंद झालाय. बरं घरामध्ये मला सांगा की आता एकत्र कुटुंब आहे सातारकडची फॅमिली आहे. सातारकडची आपली लोक म्हणजे मी पण सातारकडचा तापट असतात. घरात तापट कोण आहे सगळ्यात जास्त? धाकट्या सुनबाई. हा कसं काय? तर आहेत म्हणजे तिला सगळं हिच्या प्रमाणे लागतं. सगळं मनाप्रमाणे पाहिजे. मनाप्रमाणे. आणि तुमचा स्वभाव कसा आहे? माझा पण तापट आहे. मग दोन्ही तापट तापट म्हटल्यानंतर असं तापट असलं तरी मी थोडं आता हे घेते म्हणजे समजून घेते. आता आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे. बरं मग आता मस्तपैकी गप्पा झाल्यानंतर मस्तपैकी आता उत्तर द्या. 5 प्रश्न आहेत त्यामध्ये 10-10 गुण आहेत प्रत्येक प्रश्नाला तुमच्या सुनबाईंसाठी. आणि तुम्हाला दोघींपैकी एकीचं नाव घ्यायचंय उत्तर म्हणून. बघूयात आता तुम्ही कशा उत्तर देताय. तुमचा पहिला प्रश्न आहे कुठल्या सुनबाईंची जुळवून घेताना थोडं कठीण वाटलं? धाकट्या. बर. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी कोणत्या सुनबाई सगळ्या घरच्यांच्या लाडक्या आहेत? थोरल्या. आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी कामामध्ये उत्साह कुठल्या सुनबाईंना अधिक असतो? धाकट्या. बर. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी कोणत्या सुनबाईंबरोबर खरेदीला गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की त्या चांगल्या प्रकारे भाव करतात? धाकटी करते. 5वा प्रश्न आहे तुमच्यासाठी कोणत्या सुनबाईंच्या हातचे पदार्थ खायला तुम्हाला जास्त आवडतं? धाकटीला. धाकट्या. धाकट्या अशा पटकन त्यांनी उत्तर दिलं. क्या बात आहे. मस्त उत्तर तुम्ही दिलीत आणि मस्त गप्पा पण मारल्यात. आणि आता आपण भेटूयात दोनही जाऊबाईंना. दोघीही जाऊबाई सज्ज आहेत खेळासाठी. बझर राऊंड आहे आणि त्याआधी जराशी यांच्याशी गप्पा आपण मारून. सातारच्या जाऊबाई आहेत असे शांत बऱ्या बसतील. मला असं कळलंय की तुमच्यापैकी धाकट्या जाऊबाई फार तापट आहेत. हो ना? सगळ्यांवर बॉसिंग करताना घरात. हो किती घाबरले होते सासूबाई तुमच्याबद्दल बोलताना. नको बाई कशाला बोलायचं खूप तापट आहेत म्हणे. नंतर काय प्रॉब्लेम झाला? जेवढी तापट आहे मग तेवढीच मी प्रेमळ पण आहे. त्यांनी लगेच सावरून घेतली पाहिजे. आणि तुम्ही सांगा त्यांची बाजू. हो ती आहे जरा तापट. गोष्टी नाहीत पटत तिला. काय गोष्टी पटतच नाहीये. म्हणजे एखाद्यानं भाजी बनवलेली तिला वाटतं मीच बनवावी. हा मी छान बनवते. मग तिला ती पटत नाहीये केलेली आपण. मग ती पुढे येणार सगळ्यांनी बाजूला हो मी बनवते. अरे देवा. मग तुम्हाला राग नाही येत असं सारखं केल्यावर? नाही सारखं नाही. सारखं पण तिला मी पुढे पण मी केलेलं आवडतं पण मग बाजूला होतं सगळे. सासूबाई सुद्धा बाजूला होतात. मग त्यांचं म्हणणं की हे केलेलं सासूबाईंना आवडतं त्याच्यावर त्यांचं म्हणणं काय? मग तेव्हा म्हणतात बघा आवडतंय त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? यांनी केलंच फक्त आवडतं सासूबाईंना? नाही काय वस्तू अशा आहेत की मी बनवलेले पदार्थ सासूबाईंना आवडतात. हो ना? हो. मग सासूबाईंचे आता यांनी 10 मार्क घेतले असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही काय करणार? असं कसं? तुम्ही त्यांना चांगलं चुंगलं करून खायला घाला. हा घालतेच. गप्पा छान झाल्यात. आता तुमचे प्रश्न. तुमचा पहिला प्रश्न आहे सासूबाईंना भाऊबीजेची भेट म्हणून मिळालेलं जुनं जे घड्याळ आहे घरातलं ते अंदाजे किती वर्ष जुनं आहे? घड्याळ सुरू झालंय आमचं पण. 30 वर्षापूर्वी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. वा वा क्या बात आहे. अभिनंदन. 200 रुपये रोख
तुम्ही टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी, पण पैसे गेले, मार्क पण गेले तिकडे. नाही, चांगली गोष्ट आहे, टाळ्या वाजवा, पण उत्तर तुम्ही पण द्या. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमचे सासरे कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करायचे? नाही येत आहे? बेल वाजून तुम्ही नाही म्हणताय. तुम्ही द्या उत्तर. नाही येत आहे? बरोबर उत्तर आहे कार एक्सेल अँड ट्रान्समिशन, हे त्यांचं डिपार्टमेंट होतं. तुमचा पुढचा प्रश्न आहे, या घरात गणपती पहिल्यांदा किती साली आणला? बोला. 2003. 2003. उत्तर चुकलं, तुम्ही द्या उत्तर. 2002. अगदी बरोबर उत्तर दिलंय. गणपती बाप्पा मोरया असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जरा 1 वर्ष चुकलं, काय हरकत नाही. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांचा आवडता पदार्थ कोणता? पुरणपोळी. बरोबर उत्तर दिलंय. वा, अभिनंदन. हे घ्या, रोख 200 रुपये. सुरुवात झाली आपली. मला टेन्शन होतं तुम्ही सुरुवात कधी करणार. आणि आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासूबाईंची झी मराठीवरची आवडती सिरियल कोणती? बोला. कुंकू. कुंकू. अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. अभिनंदन.